तिला पाहून ज्यांच्या अंतःकरणात दया निर्माण होते ना महाराज, त्यांना संत महात्मे. कोणी उलट म्हणून मी सांगेल ऐका. एकदा असा प्रसंग घडला. एक किडी नाही ते पिऊन आला. तुमच्याकडे येतात का पिऊन? येतात का? वा. नाही ते पिऊन आला. बरं आला तर कमी यावं ना. फुल पिऊन आला. आता फुल पिऊन आला. चालता चालता त्याने माझं कीर्तन ऐकलं होतं. त्याला वाटलं महाराज लय सांगतात, आता आपण पण घरी जाऊन महाराजांनी करावं. बिचाराला चालता येत नव्हतं. पायात पाय गुतत होता. तरी कसा तरी पाय चांगला करून गेला घरी. जसा घरी गेला तसा बायको म्हणे उठ. बायको म्हणे सकाळच्या पहारी मांजरी म्हणे झोपून राहून आज मला म्हणतो उठ. गेला घरात कपडे बिपडे घालले महाराज आणि बायकोला सांगतो आहे, जर मला गावचं सरपंच केलं ना 2 दिवसात गाव बदलून टाकेल. कोण म्हणतंय? ज्याचे पायात पाय गुंतते, चालतानी रस्त्याने चालतानी पायात पाय गुंतते, तो म्हणतो बायकोला आहे, मला जर सरपंच केलं ना 2 दिवसात गाव बदलून टाकेल. एवढं थांबला नाही महाराज. बायको म्हणे आई, मला जर आमदार केलं ना अख्खा तालुका बदलून टाकेल. बायको म्हणे आज जास्तच घेतलेली दिसते. आई, मला जर खासदार केलं ना अख्खा जिल्हा बदलून टाकेल. बायको म्हटले बहुतेक यांना चांगल्याच प्रकारचे आणलेले दिसते, कारण एवढा बोलायला लागला म्हणलं बिनपाण्याचे आणलेले दिसते. बायको म्हणे आई, मला जर मुख्यमंत्री केलं ना अख्खा महाराष्ट्र बदलून टाकेल आणि मला जर पंतप्रधान केलं ना तर देश बदलून टाकेल. बायको म्हणते पाहुणे येऊन राहिले, ते देश नंतर बदला, तालुका नंतर बदला, तुम्ही पहिलं लुंगीच्या जागेवर परकर घातला तेवढं बदला. काय नेसावं याची अक्कल नाही आणि तो देश बदलायचा. मला सांगण्याचा अधिकार कोणाचा आहे? माझा दृष्टांत संपला, माझा सिद्धांत आहे का? जगाच्या पाठीवर सांगण्याचा अधिकार फक्त संत महात्म्याचा आहे. आधी केले मग सांगितले आणि मग सगळे संत महात्म्यांचं जीवन चरित्र आपण पहा.